भारत सरकारच्या आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला जो निर्णय आहे जातनिहाय जनगणनेचा, त्याचं मी स्वागत करतो आणि हा ऐतिहासिक निर्णय आहे. कारण हा स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेला अतिशय धाडसी निर्णय आहे आणि म्हणून मी शिवसेना त्याचं स्वागत करते आणि शिवसेना पक्ष त्यांच्या निर्णयाचं पूर्ण समर्थन करून त्यांना पाठिंबा देतोय. जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीमुळे कल्याणकारी लोकाभिमुख योजनांचा त्या समाजाला फायदा होईल, त्या अधिक प्रभावीपणे आपण राबवू शकतो. समाजातील आर्थिक व सामाजिक विषमता दूर होईल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक आणि समतेचा जी काही संकल्पना होती ती प्रत्यक्षात येईल आणि त्यांनी जे संविधान लिहिलं, घटना लिहिली, त्यामध्ये सर्वसामान्य माणूस शेवटचा घटक त्याच्यापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे. या निर्णयामुळे हा शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचेल. असे कठोर आणि धाडसी लोकाभिमुख जनतेच्या हिताचे, देशाच्या हिताचे निर्णय घेण्याला धाडस लागतं आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या कृतीतून वारंवार दाखवून दिलेलं आहे. मग ते नारी शक्ती वंदन जे आहे, म्हणजे आपल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय असेल, 370 कलम हटवण्याचा निर्णय असेल, वक्फ बोर्डाचा निर्णय असेल, असे ऐतिहासिक निर्णय, धाडसी निर्णय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतले. सर्व समाजातल्या जातीपातींना एक प्रकारचा न्याय देण्याचं काम या निर्णयामधून मिळणार आहे. आम्ही निवडणुकीमध्ये जी आश्वासनं देतो, जी वचनं देतो, त्याची पूर्तता करतो. त्याचं हे आणखी एक उत्तम उदाहरण आदरणीय मोदीजींनी दाखवून दिलेलं आहे. जातनिहाय जनगणनेची अनेक वर्षाची मागणी होती, परंतु यापूर्वीची सरकार बघतो, करतो, पाहतो फक्त आश्वासनं देत होते, वोट बँकेचं राजकारण करत होते. खरं तर जातनिहाय जनगणनेला फक्त तोंड देखली मागणी काही वेळा त्यांनी केली, परंतु इतके वर्ष त्यांचं सरकार असून त्यांनी कधीच या बाबतीमध्ये जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला नाही. कायम त्यांनी या प्रत्येक जातीपातीकडे, समाजाकडे वोट बँक म्हणून पाहिलं आणि म्हणून आताच्या परिस्थितीत वोट बँक म्हणून पाहिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला नाही, घेऊ शकले नाहीत. परंतु प्रधानमंत्री मोदीजी कुठल्याही निर्णयाकडे वोट बँक म्हणून पाहत नाहीत. म्हणून घेतलेले निर्णय ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय ठरले. त्यांचं म्हणणं एकच आहे, या देशातली दलित, शोषित, पीडित, सर्वसामान्य गरीब जनता याला न्याय मिळाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, तो समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे. हीच भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतली